गोष्ट कमी आहे तो कोण घेऊन जात असेल तर त्याला जागीच रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ठीक आहे. आता हा ट्रायंगल दिसतोय बघा आपल्याला, त्याच्यात आहे ना फ्यूल, हीट आणि ऑक्सिजन, बरोबर. तर ऑक्सिजन तर आपण काढून घेऊ शकत नाही, सगळीकडे आहेच, पण आपण ह्या दोन गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकतो. जिथे टेम्परेचर असेल तिथे काही कोण ज्वलनशील पदार्थ घेऊन जात असेल तर त्याला आपण अडकवू शकतो, बरोबर. जिथे जळणारी वस्तू असेल तिथे एखादा कोण टेम्परेचर घेऊन जात असेल किंवा सिगरेट ओढण्याचा प्रकार जास्त प्रकारे होतो, कारण जे आजपर्यंत जेवढ्या फायरच्या इन्सिडेंट जेवढे झालेले आहेत ते स्मोकरमुळे जास्त झालेले आहेत. रस्त्याच्या कडेला वणवा लागणं ह्याच्यात जास्तीत जास्त स्मोकरचाच हात असतो, बरोबर. सिगरेट टाकून द्यायचं. तर ह्या गोष्टीवर आपलं कंट्रोल असणं गरजेचं आहे. ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आता आपण बघणार आहोत आगीचे प्रकार. आग म्हणजे काय, आग कशी लागते आपल्याला समजलंय, पण त्यात आगीचे प्रकार असतात, वेगवेगळ्या टाईपची आग असते. जर आपल्याला तो प्रकार समजला नाही आणि आपण चुकीचा फायर एक्सटिंग्विशर यूज केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता तुम्ही सगळे मेडिकल फील्डमध्ये माहिती आहे, चुकीचं काय आपण औषध दिलं तर परिणाम वेगळेच होतात. तर तसं आगीचे प्रकार आपण आधी पहिले समजून घ्या, कोणते कोणते प्रकार आहेत. तर पहिला प्रकार येतो आगीचा सॉलिड फायर, टाईप ए. आपल्याला जे टाईप ए, बी, सी, डी, ई, के असे 6 टाईप आहेत. हे टाईप आणि सिक्वेन्सनुसार समजून घेणं गरजेचं आहे. त्याला कारण असं की जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्याच्यावर फक्त टाईप ए, बी, सी किंवा बी, सी असं लिहिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला जर ती सिक्वेन्स लक्षात असेल तर कोणता फायर एक्सटिंग्विशर कोणत्या फायरसाठी आपण यूज करू शकतो हे आपल्याला लगेच ट्रॅक करू. तर क्लास ए मध्ये येतं सॉलिड फायर. सॉलिड फायरमध्ये काय काय येतं की पालापाचोळा, कागद, लाकूड जे पाण्याने आपण सहज विझवू शकतो, बरोबर. तर ती आली सॉलिड फायर. त्यानंतर आहे क्लास बी. क्लास बी मध्ये येते लिक्विड फायर. लिक्विड फायर मध्ये कोणते कोणते येतात, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ऑइल पेंट, थिनर. त्याच्या लिक्विडमध्ये जे आहे जे जळणाऱ्या वस्तू आहे त्याला लिक्विड फायर म्हटलं जातं. क्लास सी. क्लास सी मध्ये आहे गॅस फायर. गॅस फायर मध्ये एलपीजी असतो. आता एलपीजी आपल्याला माहिती आहे की लीक होतो, लीक झाल्यानंतर आपल्याला वास येतो. ऍक्च्युअली एलपीजीचा तो वास येत नाही, तो मिथेन वायूचा वास येतो आपल्याला. एलपीजीला वास नाही आणि एलपीजी पातळ सुद्धा नसतो. मागे एक अपघात झाला होता रत्नागिरीला, आमचा पॉईंट होता फिनोलेक्स. एलपीजी बाहेरून तिथे येतो आणि मग पूर्ण भारतात आपल्याकडे तो मिथेन मिक्स होऊन निघून जातो. ती बोट खडकाला धडकली आणि गॅस लीक झाला होता. तो त्याचा वास येत नाही. एलपीजीचे छोटे छोटे ढग तयार होतात आणि एवढासा ढग सुद्धा तो एक घरासाठी काढला होता. ते जे गॅस आहे, ज्यावेळी गॅस फायर करते त्यासाठी कोणता फायर एक्सटिंग्विशर आपण यूज करायचा त्यावेळी आपण वाटून वगैरे वापरू शकत नाही. जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते त्यासाठी आपल्याला ती फायर कोणती आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे. तर त्या गॅस फायरसाठी आपण कोणता फायर एक्सटिंग्विशर यूज करणार आहे आपण नंतर बघणार आहोत. क्लास डी आहे मेटल फायर. मेटल फायर मध्ये आता कंपन्यांमध्ये जे पार्ट्स बनतात मेटल 720 डिग्री वगैरे टेम्परेचरवर वितळवलं जातं आणि त्याचं टेम्परेचर इतकं हाय असतं की त्यामध्ये जो भट्टी वगैरे असते त्याचे बरेच इन्सिडेंट्स होतात की भट्टी ज्या म्हणजे अनस्किलच्या मुलं असतात ते चमचा वगैरे असतो त्यांचा ते टाकतात. टेम्परेचर श्वास झाल्यावर पहिलं बघा आपण प्रयोग पण केलेले असते शाळेत. पहिले काचेचे बल्ब यायचे, ते गरम झाले त्याच्यात पाणी शिंपडलं की काय व्हायचं, फुटायचं. मग त्याप्रमाणे ते मेटल आहे ना सगळीकडे पसरतं आणि ते जमिनीवर आलं ना की ते तेवढ्या टेम्परेचरवर येण्यासाठी तिथे आग लागते. त्याला मेटल फायर म्हटलं जातं. ते ॲक्च्युअली शरीरावर पडलं तरी आपल्या ते
टेम्परेचर मॅच करण्यासाठी आतमध्ये शिरत जाते. ती झाली त्याला म्हणतात मेटल फायर. म्हणजे जे वितळलेलं मेटल असेल, भट्टीतून बाहेर पडलेलं असेल. त्यानंतर येते क्लास ई इलेक्ट्रिक फायर. इलेक्ट्रिक फायर मध्ये फक्त हाय टेम्परेचर मध्ये शॉर्ट सर्किट होणे, बरोबर. आणि ह्या इलेक्ट्रिक फायरला एक छोटासा ट्विस्ट होतो. आपण काय येतं की जिथपर्यंत तिथे इलेक्ट्रिसिटी सप्लाय चालू आहे तिथपर्यंत त्याला आपण इलेक्ट्रिक फायर म्हणतो. ज्यावेळी आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद करतो त्यावेळी ती इलेक्ट्रिक फायर राहत नाही. ती कोणत्या दुसऱ्या टाईपमध्ये ए किंवा बी मध्ये कन्वर्ट होऊ शकते, बरोबर ना. त्याला कुठं लागलं वायर असणारं एज्युकेशन असणारं त्याचं ती झाली नॉर्मल प्रॅक्टिकल झाली. नंतर पेपर वगैरे असते शिकले जाणारे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. पण जिथपर्यंत तिथे इलेक्ट्रिक सप्लाय चालू असतो त्यावेळी आपण कोणता फायर एक्सटिंग्विशर वापरायचा आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा ज्यावेळी इलेक्ट्रिक फायर लागलेली असेल, शॉर्ट सर्किट झालेली असेल तर पहिलं प्रिकॉशन आपलं काय घेणार, मेन स्विच बंद करायचं आहे. त्या इलेक्ट्रिक फायरला आपल्याला दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे की आपल्याला आग विझवण्यासाठी सोपं पडेल. त्यानंतर आहे क्लास के किचन फायर. किचन फायर म्हणजे कुकिंग ऑइल आणि फॅट्स. ऍक्च्युली ही जी हा जो टाईप आहे ना कुकिंग किचन फायर हा लिक्विड फायर मध्येच येतो. पण कसं आहे आजकाल बिझनेस बघतो कोणी जे फायर एक्सटिंग्विशर सप्लाय करणार आहे. कारण आता आपण बघतो सगळे पाहत असतात की फायर एक्सटिंग्विशर एकदा लावला की वर्षभर त्यांचं सेल होत नाही. तिथेच पुढे नसतं किती वर्ष त्याची काही लोक पार पडले त्याच्याकडे. मग त्यासाठी आपल्याला हे किचन फायर म्हणून त्यांनीच काढलेलं आहे. ऍक्च्युली त्याचा काही फरक नाही आहे. क्लास बी आणि क्लास के हे दोन्ही सेम आहेत, लिक्विड फायरमध्येच येतात. त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशर सुद्धा सेमच आहे, फक्त त्याला नाव वेगळं दिलेलं आपण नंतर पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत की फायर एक्सटिंग्विशर कोणत्या टाईपचे असतात. तर पहिला आहे वॉटर टाईप. फायर एक्सटिंग्विशर पहिला आहे वॉटर टाईप. आता त्या फायर एक्सटिंग्विशरला ओळखण्यासाठी दोन प्रकार आहेत. एक असतो त्याला कलर कोड दिलेला असतो आणि दुसरा आहे त्याचा ओळखण्यासाठी नोझल, जो होस पाईप आहे. ठीक आहे. एक आहे वॉटर टाईप, त्यानंतर येतो फोम टाईप, त्यानंतर CO2, नंतर ड्राय केमिकल पावडर DCP किंवा त्याला ABC असं म्हटलं जातं. ABC म्हणजे हे फायरचे टाईप सांगितले जातात, पण त्याचं खरं नाव आहे ड्राय केमिकल पावडर DCP फायर एक्सटिंग्विशर. आणि त्यानंतर आहे वेट केमिकल. वेट केमिकल हा किचन फायरसाठी आपण वापरतो. तर आपण एक एक फायर एक्सटिंग्विशरची माहिती घेऊया की तो कसा ओळखावा आणि त्याचं काम काय आहे. तर पहिला आपण बघतोय वॉटर टाईप. त्याला सोडा वॉटर सुद्धा म्हटलं जातं. तर हा जो वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा कलर कोड आहे रेड. तुम्ही पाहू शकता नावाला बघा, बॅकग्राऊंडला कलर कोणता आहे, रेड कलरचा आहे. हे कलर का दिलेले आहेत तर मला फायर म्हणजे काय कळलं, फायरचे टाईप समजले. आता मी इथे उभा आहे, त्या साईडला कुठे फायर जर लागलेली असेल तर मला टाईप समजला फायरचा. साईडला एक फायर एक्सटिंग्विशर दिसतोय आणि जर मला तो माहिती नसेल तर मी इथून तिथपर्यंत जाणार फायर एक्सटिंग्विशर करून आणि तिथे गेल्यावर मला समजणार की त्या फायरच्या टाईपसाठी तो फायर एक्सटिंग्विशर सुटेबल नाही. मी तिथून परत येणार आणि इथे शोधणार, तो एवढा वेळ जातो. किंवा मी तो असून सुद्धा इथे शोधत राहणार आणि तो त्या फायरसाठी योग्य असू शकतो, मग तो सुद्धा वेळ जाऊ नये. तर लांबून मला समजेल की त्या फायरसाठी तो फायर एक्सटिंग्विशर योग्य आहे की नाही. त्यासाठी कलर कोड दिलेले आहेत. पण इतक्या लांबून नाव सहजासहजी आपल्याला दिसून येत नाही, पण कलर कोडमुळे आपण तो लगेच ओळखू शकतो. तर त्यात काय काय असतं, एक इथे दाखवलं बघा, प्रेशर गेज आहे. प्रेशर गेज ह्या साईडला रेड आहे,
लेफ्ट राईट साईडला दोन्ही साईडला रेड आहे आणि सेंटरला ग्रीन आहे. ते नेहमी प्रेशर पेज हा ग्रीनवरच पाहिजे. तो लेफ्टला जर गेला म्हणजे या साईडला जर आला तर तो काय असणार आहे, लो प्रेशर. तो फायर एक्सटिंग्विशरच्या आतमध्ये टाकलं दिसतं ते डॅमेज झालेलं आहे, त्याचा काहीही वापर होणार नाही. किंवा जर राईट साईडला गेला तर काय, हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर असल्यामुळे जर तो आपण यूज करायला गेलो तर कदाचित तो ब्लास्ट होऊ शकतो. आणि बरेच अशा दुर्घटना झालेल्या आहेत की नॉलेज नसल्यामुळे लोक ती फोडायला गेली आणि हाताला झटका लागलेला आहे, काही वेळेला हनुवटीला मार लागलेला आहे, पण ते फोडायला जायचे. आता तर क्लिप मध्ये पहिल्याचे पुश करायचे होते त्याला. आणि आता चालू 15-20 मिनिट. ठीक आहे, तुम्ही 2 पर्यंत हे संपवा. मी माझं कॅन्सल करते. तो ग्राउंड आहे तुमचं संपलं ना की सगळ्यांनी वरती जायचं आहे कार्डिओलॉजीमध्ये. ते तुमचं CPR जाण्याचं टेक्निकल असेल पाठीला प्रॉब्लेम होतो आहे आणि सगळ्यांनी जायचं आहे. रिपोज नॉर्मल रिपोज आहे. ठीक आहे, कालच्या कोर्सनंतर आपण ते बाबा फॉलो ट्रेनिंग करायला आहे. एव्हरीवन आय वॉन्ट टू ठीक आहे. थोडंसं होतं की माझं सांगून ऑफिसमध्ये काय हो. तर प्रेशर गेज हा नेहमी ग्रीनवर आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो वापरतात फायर एक्सटिंग्विशर आहे हा कोणत्या टाईपसाठी, टाईप ए. फक्त त्याच्यात जास्त पाणी असतं आणि प्रेशर मी पाणी वापर. पहिले काय असायचं, बकेट असायची ठेवलेल्या वाळू आणि पाण्याला भरलेल्या, त्यात खराब वगैरे व्हायच्या आणि इमर्जन्सी उपयोगी यायच्या नाही. त्यामुळे शेवटी बिझनेस त्यांनी वॉटर फायर एक्सटिंग्विशरचा शोध लावलेला. नेक्स्ट आहे फोम टाईप. याचा कलर कोड आहे येलो. हा फोम टाईप आहे, याच्यातून फेस बाहेर पडतो. हा फक्त आपण बी आणि ए ऑइल आहे, ऑइलवरती पाणी किंवा काही आपण वापरू शकत नाही. तर ते त्याच्यातून फेस बाहेर पडतो. फेसमधून तो आपला CO2 आपल्या बरोबर ऑक्सिजनचा संपर्क कट होतो आणि आग आपल्या कंट्रोलमध्ये येते. आता हे जे आपण बघतो ना, हे फर्स्ट एड आहे बरं का फायरचं. मोठी आग आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. ज्यावेळी कुठे छोटी आग आपल्याला निदर्शनास येते त्यावेळी आपण हे वापरायचं आहे की त्या आगीतून मोठी आग निर्माण होऊ नये. ठीक आहे, त्याला सुद्धा सेम आहे, प्रेशर गेज असतो आणि त्याला ओळखण्यासाठी अजून होस पाईप बघायचे आहे ना. होस पाईप वेगळा आहे ना, त्याचा फेस बाहेर पडण्यासाठी तोटी लावलेली आहे छोटी. नेक्स्ट आहे ड्राय केमिकल पावडर. जसं चाव्यांमध्ये मास्टर की तसं फायर एक्सटिंग्विशर मध्ये हा मास्टर आहे. त्याला बघा सर्व टाईप मध्ये हा आपण यूज करू शकतो. इव्हन इलेक्ट्रिक फायर मध्ये कधी सांगितलेलं आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 460 वोल्ट. त्याच्या आतमध्ये असेल तर आपण डायरेक्ट इलेक्ट्रिक सप्लायवर अप्लाय करू शकतो. पण शक्यतो याचा वापर करू नये इलेक्ट्रिक फायरला, कारण करंट आपल्याला लागू शकतो. जर पावडर ओली वगैरे झालेली असेल तर करंट आपल्याला लागेल. पण हा सर्व फायरवर वापरू शकतो. इलेक्ट्रिक फायरवर कधी वापरायचा, इलेक्ट्रिसिटी बंद केल्यानंतर. सॉलिड फायर, लिक्विड फायर, त्यानंतर गॅस फायर. गॅस फायर मध्ये एक होतं बघा की गॅस फायर सुद्धा इलेक्ट्रिक फायर सारखीच आहे. गॅस जर एका ठिकाणाहून लीक झाला आणि तो जर प्रेशरने बाहेर पडत असेल तर त्या ठिकाणापासून जसा आपला घरगुती सिलेंडर जो आहे, शक्यतो फायरचं ड्रिल असतं त्याला मला दाखवतो बघा, ते पेटवून दाखवला जातो, त्याला घाबरू नका. पण तो जर का तो प्रेशरने गॅस बाहेर पडतो म्हणून त्याच्यापासून डिस्टन्सनी फायर लागलेली असते, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण जर का ओला फडका वगैरे टाकला तर ते आग कंट्रोलमध्ये येते. पण तो जर का जास्त प्रमाणात गोल असेल तर ब्लास्ट होणार ना तो. आणि एकदा गॅस ब्लास्ट झाल्यानंतर काय होणार आहे, ही आग सुद्धा नंतर त्या काय बाजूच्या वस्तू जळत असतील त्या टाईपमध्ये येणार आहे. पण तिथे सुद्धा आपण वापरू शकतो.
त्यानंतर मेटल फायबर, मेटल ज्यावेळी खाली सांडलेलं असतं त्याच्यावर आपण साईडने डायरेक्ट एक पसरू नये आग म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्याचा कलर कोड आहे ब्लू. त्यानंतर आहे CO2, त्याचा कलर कोड आहे ब्लॅक. याचा होस्टर्स सुद्धा बघा, इथं हॉर्न आहे, साईडला एक हँडल दिलेला आहे. CO2 आपल्या सगळ्यांना माहिती असेल एकदम थंड असतो आणि कोल्ड बार होऊ नये म्हणून इथे हँडल दिलेला असतो. हा डायरेक्ट आपण इलेक्ट्रिक फायरवर अप्लाय करतो. त्याच्याने काय होतं, गॅस असल्यामुळे करंट आपल्याला लागत नाही आणि शॉर्ट सर्किट कशामुळे होतं, हाय टेम्परेचरमुळे. आणि हा थंड असल्यामुळे ते टेम्परेचर कमी करतं. याला प्रेशर गेज दिलेला आहे, इथे वॉल आलेला आहे, बरोबर. याला प्रेशर गेज का नाही, की ह्या बाकीचे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत त्यांच्यात पावडर असते किंवा काय फोम नसेल, मटेरियल असेल आणि आतमध्ये काटून असतं, त्याच्यात CO2 असतो. ज्यावेळी आपण ती पिन टाकतो तो गॅस बाहेर पडून ती आतलं मटेरियल बाहेर फेकलं जातं. पण यामध्ये फक्त काय असतो, CO2 भरलेला असतो. तर आपल्याला पुढे वरती वॉल दिलेला आहे, तो वॉल आपल्याला चालू बंद करायचा आहे. आणि हा फायर एक्सटिंग्विशर एकमेव असा आहे की तुम्ही आज वापरल्यानंतर अजून महिन्यात 2 महिन्यात सुद्धा अर्धा उरलेला मी वापरू शकतो. बाकीचे सगळे वन टाइम यूज असतात. त्यानंतर आहे पेट केमिकल. हा किचन फायरसाठी यामध्ये सुद्धा सेम आहे. काय असतं, फोमच असतं. फोम टाइप फायर एक्सटिंग्विशर मध्ये फक्त त्याचा नोझल थोडा वेगळा दिलेला आहे. त्याला पुढे काही जण ग्लास टाइप पण देतात. काहीतरी वेगळं दिसलं तरच लोक घेतील, नाहीतर तसंच केलं तर लोक घेणार नाही. त्यानंतर एक सिस्टीम आहे फायर हायड्रंट सिस्टीम. ज्यावेळी आग मोठ्या प्रमाणात असते, फायर एक्सटिंग्विशर आपले काम करत नाही, त्यावेळी या सिस्टीमचा वापर केला जातो, फायर हायड्रंट सिस्टीम. या फायर हायड्रंट सिस्टीममध्ये तुम्हाला दिसत असेल हे जिथे पंप हाऊस असतो तिथे या टाईपचे पंप असतात. 3 टाईपचे पंप असतात, जॉकी, मेन पंप आणि डिझेल पंप. जर इलेक्ट्रिक फायर असेल, इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळत नसेल तर त्यावेळी आपण काय करतो, डिझेल पंप चालू करतो. आणि जॉकी पंपचं काम आहे कंटिन्यू पाईपलाईनमध्ये प्रेशर मेंटेन करणं. आणि प्रत्येक ठिकठिकाणी या प्रकारचे बॉक्स लावलेले असतात, होस बॉक्स. यामध्ये 2 होस पाईप असतात, एक नोझल असतो. आणि हा जो वाल आहे याला ते पाईप सोडून आपण नंतर मी तुम्हाला काही इमेज दाखवतो. त्यासाठी आपल्याला हे सांगण्यासाठी प्रॅक्टिकल्स दाखवू शकतो. त्याच्यात धरण्याची पोझिशन वगैरे असते. आता फायर एक्सटिंग्विशर आपल्याला समजले किती आहेत आणि कोणत्या टाईपसाठी कोणता फायर एक्सटिंग्विशर आपण वापरायचा आहे. त्याच्यात काय काय आपण पाहायचं आहे. प्रेशर गेज, नोझल व्यवस्थित पाहिजे आणि त्याचे सील हे ओके पाहिजे, बरोबर. आता आपण पाहणार आहोत की तो वापरायचा कसा, त्याची सुद्धा एक